बदलापूर येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराबाबत संपूर्ण देशभर तीव्र पडसाद उमटले आहे। अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी संपूर्ण देशभरातून मागणी होत आहे। याच पार्श्वभूमीवर मालवण येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, माजी नगरसेविका सेजल सन्मेश परब आणि तालुका समन्वयक पूनम चव्हाण यांनी दोषींना फाशी देण्यात यावी असे मागणी निवेदन मालवण तहसीलदार वर्षा झालटे तसेच पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे यांना दिले आहे। जय महाराष्ट्र। आज आपण बघतोय की गेल्या 15 दिवसापूर्वी आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला, परंतु या देशात आपण स्वातंत्र्य दिन साजरा करून सुद्धा आपल्या महाराष्ट्रातल्या, आपल्या देशातल्या जर भगिनी सुरक्षित नसतील तर खरंच एक प्रश्न आहे की जन्माला आलेल्या मुलीला माझ्यासारख्या आणि या सगळ्या मातांसारख्या सगळ्या मातांनी आपल्या मुलीला मारून टाकावं का? कारण हा एक गंभीर प्रश्न आज आमच्या समोर उभा राहिलेला आहे। आपण बघितलं की गेल्या 15 दिवसापूर्वी कोलकात्यात जो डॉक्टर महिलेवरती अत्याचार झाला, त्यानंतर काल परवाच आपण बघितलं की बदलापूर मोर्चा एकदा 3 वर्षीय मुलीवरती हा अत्याचार झाला आणि त्यानंतर कालच अकोल्यात एका शिक्षकानं अगदी 8वीतल्या 6 विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवून त्यांच्यावरती नेहमी अत्याचार करत राहिला तो। म्हणजे अशा पद्धतीने जर आपली कायदा आणि सुव्यवस्था चालत असेल तर आम्ही कोणाकडे दाद मागायची हा एक प्रश्न आमच्या समोर आहे। आज मी महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी नक्की आवर्जून सांगेन की दादा, आम्हाला तुझे 1500 रुपये नको आहेत, आम्हाला खरंच सुरक्षित आमच्या मुली आणि आमच्या बायका आणि महिला या महाराष्ट्रात राहायला पाहिजेत। आज 1500 रुपये देऊन आमची दिशाभूल करण्यापेक्षा आमच्या मुलींना, आमच्या महिलांना जर तुम्ही सुरक्षा देत नसाल तर बांगड्या घाला आणि घरात बसा असं मी स्पष्टपणे आज इथे सांगू इच्छिते। कारण आज आपली महिला अशा पद्धतीने आपल्या समाजात स्वातंत्र्य मिळवून सुद्धा सक्षमपणे आपल्या समाजात फिरू शकत नसेल तर आम्हाला अशा राज्यकर्त्यांचा काहीही उपयोग नाहीये। आज कायदा आणि सुव्यवस्था अशा पद्धतीने जर महिलांना तुम्ही 50% आम्हाला आरक्षण दिलंय, पण या आरक्षणाबरोबर 50% नाही तर 100% जेव्हा संरक्षण देणार आहात तेव्हाच तुमचं हे आरक्षण कुठेतरी आमच्या पूर्णपणे कामी आलेलं आम्हाला उपयोगी पडेल। त्याचप्रमाणे अशा पद्धतीचे अत्याचार जर नेहमी होत राहिलेत तर महाराष्ट्रातलीच काय तर या देशातली जी महिला आहे तिची ताकद काय आहे हे आम्हाला रस्त्यावरती उतरून दाखवावी लागेल। कारण आज जर आपण बघितलं की अन्याय होतच राहतात, त्याच्यावरती कुठेही गुन्हेगाराला शिक्षा ही कालांतराने मिळते। ही खूप लांछनास्पद बाब आहे की एखाद्या महिलेवरती अन्याय झाल्यानंतर कितीतरी वर्षांनी त्याचा निकाल लागतो। ही कायदा आणि सुव्यवस्था कुठेतरी बदलण्याची काळाची गरज आहे आणि ती आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। आज आम्हाला आमच्या महाराष्ट्रात जर सुरक्षा मिळत नसेल तर प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला, प्रत्येक राजकीय महिलेला, आज आम्ही सुद्धा एका राजकीय पक्षाची जबाबदार महिला पदाधिकारी आहोत, परंतु ज्या वेळेला असे प्रकार घडत असतात त्या वेळेला प्रत्येक वेळी फक्त दडपशाही कुठेतरी केली जाते आणि महिलांचा आवाज बंद केला जातो। पण यानंतरच्या काळात ज्या वेळेला महाराष्ट्रात अशा पद्धतीचे अन्याय आणि अत्याचार होतील तेव्हा महाराष्ट्रातली ही महिला कुठेही शांत बसणार नाही, हा आज आमच्या वतीने दिलेला इशारा आहे। त्यामुळे आज मी माझ्या महिलांना सांगेन की ज्या महाराष्ट्राच्या आपल्या लाडक्या भावानं आपल्याला 1,500 रुपये दिलेले आहेत, मी तर या महिलांना असं आवाहन करेन की 1,500 रुपये नेऊन त्यांच्या तोंडावरती फेका। आज आम्हाला 1,500 रुपयाची गरज नाहीये, तर माझी मुलगी, माझी महिला या समाजात ताठ मानेनं आणि सुरक्षितपणे वावरली पाहिजे, हेच गरज आहे। आज प्रत्येक वेळी अशा वेळेला आपण मेणबत्त्या पेटवतो आणि मोर्चा काढतो, पण माझ्या महिलांना मी तुम्हाला आज सांगेन तर पेटवलेली मेणबत्ती नाही तर आज मशाल पेटवण्याची गरज आहे। आणि यानंतर ज्या वेळेला महाराष्ट्रात महिलांवरती अत्याचार होतील त्या वेळेला आमच्यासारख्या महिला अगदी या रणभूमीत उतरून छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे हे आम्ही सिद्ध करू। त्यामुळे अशा पद्धतीचे अन्याय करणाऱ्या नराधमांना सुद्धा त्यावेळी त्या ठिकाणी त्यांची वृत्ती आणि ती व्यक्ती गाडण्यासाठी आम्ही सगळ्या महिला सज्ज आहोत एवढं सांगते। आणि या सरकारला परत एकदा विनंती करते की तुम्हाला जर आमच्या आया बहिणींची अब्रू झाकता येत नसेल, आमच्या आया बहिणींना संरक्षण देता येत नसेल तर खुर्च्या सोडा आणि तुमच्या घरात बसा। यावेळी तालुका समन्वयक पूनम चव्हाण, उपजिल्हा संघटक सेजल परब, तालुका संघटिका दीपा शिंदे, शहराध्यक्ष रश्मी परुळेकर, शिल्पा खोत, नंदा सारंग, तृप्ती मयेकर, अंजना सावंत, मंदा जोशी, रवीना लुडवे, लक्ष्मी पेडणेकर, युवती जिल्हाध्यक्ष नीनाक्षी मेतर, उपतालुका युवती अधिकारी रूपा कुडाळकर, देवबाग विभाग प्रमुख सोनाली डिचवलकर, माधुरी प्रभू, शहर युवती अधिकारी सुरवी लोणे आदी उपस्थित होते। जुबेर खान,
स्काय न्यूज टुडे मालवण.